नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया नवनीत स्वाध्याय 10.1 मधला शेवटचा प्रश्न. बघा, तांबे कॉपर 86x. ओके, तांबे कॉपर किती आहे? एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील 86 जसे 14 या प्रमाणात आहेत. म्हणजे तांबे म्हणजे कॉपर 86x समजलं. कथील कथील म्हणजे ऑलॉय. कथील म्हणजे काय? ऑलॉय. कथील म्हणजे ऑलॉय. ऑलॉय जे आहे ते 14x पकडलं. ओके, हे प्रमाण आहे, रेशो आहे, ह्याचा प्रमाण आहे, रेशो आहे, गुणोत्तरात आहे. ते टोटल जर केली, दोन्हीची टोटल केली, 86 प्लस 14, 86x प्लस 14x किती येतं? 200x येतं. सॉरी, 100x येतं. किती येतं? 100x येतं. 100x येतं. ओके, त्या पद्धतीनं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की यात दुसरा पण धातूचा गोळा आहे. ओके, तेवढ्याच वजनाचा, काय म्हणजे तितक्याच वजनाचा, सेम वेटचा दुसरा धातूचा गोळा आहे. त्याच्यामध्ये तांबे आणि जस्त आहे. तांबे आहे, तांबे म्हणजे कॉपर, ते आहे 58x. आणि जस्त जस्त म्हणजे झिंक. जस्त म्हणजे काय? झिंक. ते आहे 42x. याची सुद्धा बेरीज केली तर किती येते? 100x येते. 58x प्लस 42x इज टू 100x. ओके, या दोन्हीला कंबाईन केलं, या दोन्हीला मिळवलं, या दोन्हीला काय केलं? कंबाईन केलं. लक्षी केलं शिकवताना. या दोन्हीला काय केलं? कंबाईन केलं. काय केलं? कंबाईन केलं, दोन्हीला मिळवलं तर काय होणार आहे? त्या दोन्हीच्या मध्ये काय होतं? मोठा गोळा होणार आहे. बरोबर की नाही? दोन्ही काय होता? मोठा गोळा होणार आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं? तांबे काय असणार आहे? तांबे असणार आहे. ओके, तांबे काय असणार आहे? 86x प्लस इथला 58x असणार आहे. बरोबर का नाही? दोन्ही एकत्र गोळे केले तर हे दोन्ही गोळे मितळवलं त्याचं एक केलं, हे तांब्याचं 86x याच्यामध्ये असेल आणि हा तांब्याचा 58x एकत्र येणार आहे, कंबाईन होणार आहे. बरोबर काय? त्यानंतर कथील. कथील म्हणजे अलॉय. कथील म्हणजेच अलॉय. अलॉय हे किती असणार आहे? 14x. हे तेवढंच असणार आहे, कारण ते फक्त पहिल्याच गोळ्यात आहे. पहिल्या स्पेअर मध्ये आहे, दुसऱ्या स्पेअर मध्ये आहे का? ते नाहीये. ठीक आहे. त्यानंतर जस्त. जस्त जे आहे, जस्त म्हणजे झिंक, ते फक्त दुसऱ्याच गोळ्यात आहे. ते किती आहे? 42x. 42x आहे. ओके, तो विचारलाय काय? तर ह्याच्यामध्ये कथील व जस्त यांचे प्रमाण विचारले. काय विचारले? कथील व जस्त म्हणजेच अलॉय. कथील व जस्त. कथील कथील म्हणजे अलॉय. अलॉय आणि जस्त. जस्त म्हणजे झिंक, याचं प्रमाण, याचं प्रमाण विचारले, याचा रेशो विचारले. झिंक याचं प्रमाण किंवा रेशो. कथील किती आहे? 14x आहे. जस्त किती आहे? 42x आहे. एक्स एक्स कॅन्सल. 14 मधला 14, 14 त्रिजा 42. 1/3, 1:3. सर मी डायरेक्ट काढू शकतो? हो, डायरेक्ट काढू शकतो, पण हे कळायला पाहिजे, कारण ही 100x ही 100x आणि या सगळ्यांची बेरीज पण येते 200x येते. हे कळण्यासाठी मी काढले, फक्त समजावून काढले तुम्हाला. उत्तर काय? 1:3 ऑप्शन नंबर फर्स्ट आन्सर येणार आहे. ओके, उत्तराची लोड हँड करा, डाऊट सेट कोणाला विचारा. हा हा हर्षद, डाऊट सेट करा फक्त. सर कथील म्हणजे टीन असते ना? कथील म्हणजे 3 का? बरं, 3 काय मला माहित नाही बुवा, तुम्ही सांगितलं मी आलोय नसतं, मला माहिती नाही. हा हा, प्रणाली हा डाऊट विचारू का? ओजस. सर आपण तिकडं एक्स का घेतलं? अरे ते रेशो मध्ये आहे ना, 86 आणि 14, नेमकी किती आहे माहिती आहे? 86x 86च्या प्रमाणात असणार आहे, असं ते म्हणून पकडते. हा, रेशो देतात ना, सेक्स माहित नसताना परफेक्ट सेक्स पकडायचं त्याला. ओके, लिहून घेतलं. ते डायरेक्टली पण सोडवता येतं, फक्त समजण्यासाठी. ही 100x आहे, ही 100x आहे, म्हणजे ह्या सगळ्यांचं ऍडिशन पण 200x येतं. हे समजण्यासाठी काढले फक्त तुम्हाला. ओके, घेतलं तुम्ही व्यवस्थित? लिहून घेते का रे? हा, विघ्नेश, डाऊट आहे का? हा, सर आपण एक्सच्या जाग्यावर कोणते अल्फा बेटर घेतली तर हा, घेऊ चालेल का? शकतो, घेऊ शकतो, घेऊ शकतो. हा हा, नंदन पटकी आहे.
सर थोडं बाजूला व्हा ना. हा हा त्यासाठी रिझाईन केलं का बाजूला होण्यासाठी? बर. हा आरुष. अरे ते 14 कसं काय आलं? काय 14 दिले ना, 14x. 86:14 हा हा उत्तर दिले. हा प्रणाली. मला दिसलं नव्हतं. प्रणाली काय उत्तर प्रणाली बोल लवकर. हा प्रणाली बोल. नेटवर्क इश्यू आहे का तुझ्याकडे? बरं हा मनश्री. सर जरा ब्लर दिसतंय, स्क्रीन मोठी कराल का? नाही याच्यापेक्षा मोठी नाही होऊ शकत बेटा. तुमच्या पुस्तकात बघा तुमचा प्रश्न. हा हा ब्लर नाही दिसत. तुझ्या नेटवर्क इश्यू असेल तर ब्लर दिसत. सगळ्यांना दिसते वस्तू. त्या पुढल्या प्रश्नाकडे पण जाऊया. ओके माईक म्यूट करा, सगळ्यांनी माईक म्यूट करा. लोअर हँड करा प्रश्न झाले असेल तर. पुढला प्रश्न 9 स्वाध्याय 10.2 आपण घेऊया. ओके आता ही जे स्वाध्याय आहे तो पार्टनरशिप भागीदारी या टॉपिक मधला आहे. ओके पार्टनरशिप भागीदारी या टॉपिकचा स्वाध्याय आहे. ओके हा तर आता पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह करायचा आहे. ओके मी अनम्यूट व्हायची परमिशन दिली पण विनाकारण अनम्यूट करून बोलू नका बरं का. बघा काय माहितलंय. हा उत्तराचे रेजंट प्लीज नकोय प्लीज, कारण हे उत्तर विचारण्याचा तो वेळ जातो. आम्हाला प्रश्न खूप घ्यायचे. प्लीज नको, कारण डाऊट्स घेऊ द्या मला महत्वाचे. उत्तरापेक्षा डाऊट्स महत्वाचे. तुम्हाला येते तर चांगली गोष्ट आहे, अभिनंदन तुमचं, चांगला सराव तुम्ही केलेला आहे. आपण डाऊट्सला प्राधान्य देऊया उत्तरापेक्षा. ओके हा त्या म्हटलं रमेश भाई व नानू भाई यांनी अनुक्रमे 1.5 लाख रुपये व 5 लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायात 40% तोटा झाला तर प्रत्येकाला तोटा किती झाला असे विचारते. ओके रमेश भाई आणि नानू भाई यांनी इन्व्हेस्टमेंट केली. किती इन्व्हेस्टमेंट केली? टोटल इन्व्हेस्टमेंट, एकूण भांडवल. एकूण भांडवल एकूण भांडवल त्यांचं. ओके म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे त्यांची? ती असणार आहे 1.5 लाख प्लस 5 लाख. किती होते रे? 6,50,000. तो ते 6,50,000 होते. ओके आता बघा काय केलं त्याच्यावर काय झालं? 40% तोटा आला. हा 6,50,000 6,50,000 40% तोटा आलाय. ओके 6,50,000 40% तोटा मी इकडल्या बाजूला काढतो. 6,50,000च्या 40% तोटा मी इकडे शॉर्टकट मध्ये काढतो. 6,50,000 गुणिले 40% तोटा म्हणजे 40/100. म्हणजे किती तोटा? तोटा म्हणजे लॉस येणार आहे. हा काय येणार आहे? लॉस तोटा 40% तोटा येणार आहे. किती येणार आहे ते बघूया. हे झिरो सर आणि प्रॉफिट. सर प्रॉफिटला काय म्हणेल? हा सर हा बोल प्रॉफिटला काय म्हणेल? काय? हा ना सर. प्रॉफिटला मराठीत काय म्हणेल? नफा तोट्याला लॉस. ओके हा आरुष मानेकर विनाकारण माईक वाढ नको करू. हा हा लक्ष द्या. तर जो तोटा आहे लॉस आहे तो 40% आहे. 40% म्हणजे 40/100. 2 झिरो 2 झिरो हे झिरोला झिरो येतं. त्या 4 हे झिरोला झिरो इथलं इथलं झिरो जशाच तसं 4 65 मिनिटं तयार होतोय. 4 5 20 कॅरी 2 4 5 20 5 आणि 2 4 7 24 24 2 26. ओके काय होते? 2,60,000 2,60,000 काय झालं बेटा? 2,60,000 काय झालेला आहे? तोटा झालेला. 2,60,000 तोटा झालेला आहे. हा तोटा दोघात असणार आहे. हा जो तोटा आहे लॉस आहे ते दोघांत मिळून झालेला आहे. ओके आता आपण एक सूत्र बघितलं बघा, भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्यांचे गुणोत्तर, तसंच भांडवलाचे गुणोत्तर तसेच तोट्यांचे गुणोत्तर. हा म्हणजे इन्व्हेस्टमेंट रेशो इज इक्वल टू लॉस रेशो. हा ओजस बोल बेटा पटकीन आहे. अनम्यूट करून बोल. हा सर तिकडं 100 कसं आलं? अरे पर्सेंटेज आहे ना, पर्सेंटेज
पर्सेंटेज भागिले 100 घ्यायचं असतं. 40%. पर्सेंटेज Okay. कमी तुम्हाला क्लिअर होईल ते अजून. ओके, आता पर्सेंटेज नफा तोट्यामध्ये येणार या त्याच्यामध्ये बरं का. आता बघा, मग आता काय सूत्र काय आहे? याचं सूत्र आहे. ओके, सूत्र काय आहे? हा, भांडवलाचे गुणोत्तर बरोबर. हा, भांडवलाचे गुणोत्तर इन्व्हेस्टमेंट विचारले तुम्ही तर लिहा इन्व्हेस्टमेंट रेशो. इन्व्हेस्टमेंट रेशो इंग्लिश किंवा मराठी दोन्हीपैकी एक कोणते तुम्ही लिहून घ्या बरं का. तुम्हाला जे सोपं वाटेल ते लिहून घ्या. इन्व्हेस्टमेंट रेशो इज इक्वल टू तोट्याचे गुणोत्तर. नफ्याचे गुणोत्तर ऐवजी काय असणार आहे? तोट्याचे गुणोत्तर. नफ्याऐवजी तोटा आला एक त्याला. प्रत्येक वेळेस नफा होतो का रे? नाही, कधी तोटा पण होतो. हा, लॉस रेशो. असं तुम्ही दोन्ही मुदतीचे गुणोत्तर का लिहत नाही? तर मुदत दिली का मुलांना प्रश्नामध्ये? इथं मुदत टाइम पिरियड सांगितलंय का? नाही सांगितला, म्हणून मी गुणिले मुदतीचं गुणोत्तर लिहत नाहीये याच्यामध्ये. कळतंय का? ओके, तर मुदत सेमच असणार आहे जवळपास. ओके, मग इन्व्हेस्टमेंट काय रे? तर रमेश भाईची इन्व्हेस्टमेंट किती रे? 1,50,000, 1,50,000 होती. हा, नानोबाईची मुदत किती होती रे इन्व्हेस्टमेंट? 5,00,000 होती. मग रेशो काय होतं? तोट्याचा रेशो काय होतं बघा. आता रेशो करून हे 4 शून्य कॅन्सल, हे 4 0 कॅन्सल. ओके, हे 4 0 कॅन्सल, हे 4 0 कॅन्सल. आता बघा, हा, 5 3 चा 15, 5 10 चा 50, 5 3 15, 5 10 50. ओके, हा, नफ्याचं गुणोत्तर काय आलं रे? 3 जसे 10. काय आलं? तोट्याचे गुणोत्तर काय आलं? तोट्याचे गुणोत्तर काय आलं? तोट्याचे गुणोत्तर आलं 3 जसे 10. आलं 3 जसे 10. ओके, आता बघा इथं खरं लक्ष द्या. प्रत्येक प्रश्न या स्वाध्यायाला प्रत्येक प्रश्न लागणार आहे. 3 जसे 10 गुणोत्तर आहे, रेशो आलाय. ओके, मग एकाचा 3x, दुसऱ्याचा काय पकडायचा? 10x पकडायचा. 3x कुणाचं रे? भांडवल कुणाचं कमी होतं? इन्व्हेस्टमेंट कुणाची कमी होती? रमेश भाईची. तर रमेश भाईचं काय पकडायचं? 3x. का पकडायचं 3x होतच? कारण हे रेशो 3.10 आलाय. कळतंय का होतच? हा, रेशो 3. मग काय बघायचं? मग मी असं लिहितो, हा, रेशो तोट्याचे गुणोत्तर काय आहे? तोट्याचे गुणोत्तर 3 जसे 10. म्हणून रमेश भाईचा तोटा काय असणार आहे? जागा पुरत नाही म्हणून मी थोडं लिहितो रे. 3x. आणि कोणता भाई आहे पुन्हा? नानूभाईचा तोटा काय असणार आहे? 10x. दोन्हीचा मिळून तोटा काय असणार आहे? 13x. कळतंय का मुलांना? हे बघा, रमेश भाईचा तोटा 3x, वरचं रमेशचं गुणोत्तर आहे. खातर नानूभाईचा तोटा 10x. दोन्हीचं ऍडिशन केलं तर काय येणार आहे? ते 13x येणार आहे. काय येणार आहे? 13x येणार आहे. कळतंय का इथपर्यंत? हे प्रत्येक प्रश्न लागणार आहे, इथून पुढच्या प्रत्येक प्रश्न लागणार आहे. ओके, कळतंय इथपर्यंत? मला कळत असेल तर ओके, कोणी चॅट बॉक्समध्ये उत्तर टाकू नका प्लीज. उत्तर आलं असेल चांगली गोष्ट आहे, लक्ष द्या, समजून सांगा. ओके, आता बघा, मग बघा, जर 13x, हे बघा तुम्ही तोंडी करू शकता. 10 + 3 13, टोटल किती झालं? 13x. तुम्ही इथं तोंडी करू शकता. 10 + 3 13, टोटल गेला 13x. 13x जे आहे ते टोटल किती आहे? ते आहे 2,60,000 आहे. ओके, 13x म्हणजे किती आहे? तोटा किती आहे? 2,60,000 आहे. एक्स म्हणजे किती आला? एक्स बरोबर 2,60,000. किती? 13 आहे. एक्सला मल्टिप्लाय मध्ये आहे. इक्वलच्या राईट हँड साईडला जाऊन काय होईल? भागिले होईल. ते भागिले झालं. 13 × 13, 13 × 2 26. हे 0 जशाच तसे. म्हणजे 20,000 काय आला? एक्सची व्हॅल्यू काय आली? एक्सची व्हॅल्यू 20,000. एक्सची व्हॅल्यू 20,000 आली. विचारले काय? प्रत्येकाला किती तोटा आला? रमेश भाईचा तोटा काय? रमेश भाईचा तोटा 3x. रमेश भाई त्याचा तोटा काय आहे? 3x. एक्सची व्हॅल्यू आली 3 × 20,000 आली. किती झालं रे? 60,000. 20 × 3 60,000. कळतंय सगळ्यांना? नीरज समजतंय? हा, आता बघा, नानूभाईचा तोटा. नानूभाई किती आहे रे? 10x. 10x आहे. 10 × 20,000 बरोबर 2 लाख. ऑप्शन नंबर. थोडंसं अवघड जाऊ शकतं, पण तुमचा ह्याचा जर सराव झाला ना, अशाच प्रकारचे प्रश्न पुढे व्यवस्थित लिहून घ्या बरं का.
आधी हे लिहा, मग हे लिहा तोट्याचं, मग हे लिहा, मग हे लिहा. तुम्ही जागा पुरत नाही, असं थोडं बाजूबाजू लिहिलंय. हा पार डाऊट घेऊया आधी. हा घेऊया. हा पार बोल डाऊट विचारा एक तुमचा. तर जर असं केलं तर नाही चालेल का 40% एका एकाचे काढून? नाही काढता येत बेटा, ती दोघात तोटा आलाय, दोघांमध्ये झालाय ना तोटा. आणि ह्याचं सर बघा, मी ह्याच इन्व्हेस्टमेंट पद्धतीने वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं, तसं नाही निघणार. सर मी हा, ह्याच बघा. पद्धतीने केले आहे. फक्त हा हा? डाऊट आहे की जर आपण 1,50,000चे 40% काढले बरं, आणि 5,00,000चे 40% काढले तर ऑप्शन नंबर 2च येऊन राहिलं. तुझे राहिले का? हो सर. हा, येतं तसं पण आपल्या मॅथमॅटिकल पद्धतीने पण गेलं पाहिजे. आपण जे टॉपिक शिकतोय तो टॉपिक पण आपल्याला जमला पाहिजे. येतं, पण काही काही वेळेस येणार पण नाही, असं बोलू शकतो. गुणोत्तर कसं आहे ते पण बघायला लागेल, आपण येऊ शकतो ते पण. हो, बाजूला ना सर. येतंय तसं पण. हा, नंदन, हा पुढे लोअर रँकर पहा. हा, सर पण एवढा वेळ लागल्यावर परीक्षेत मग काय एवढा करायचं? वेळ तुम्हाला लिहून समजून सगळं एवढा वेळ लागला, तुम्ही पटपट सोडायचे असते 1 मिनिटात, आणि प्रॅक्टिस करायची असते याची. हा हा, सगळे प्रश्न असेच येतात या टॉपिक, सगळे प्रश्न असे. हा, समर्जित. तर ते 6,50,000 आपण 40 into 100 केलं शकते का? हे ना, हे काय म्हणजे हा. 40% लॉस झालाय, 40% तोटा आलाय. म्हणजे 40% म्हणजे भागिले 100 असतं. ते 40% काढले त्याचं, ते 40% आले 2,60,000. कळतंय? हा, रुद्र. सर आपण असं डायरेक्ट करू शकत नाही का? 1,50,000 आहे आणि हे 5,00,000 आहेत नाही, तर हो हो, त्यांच्या ते आपण सांगितलं ना पहिल्यांदा तसं. रेशो तसं काढून. येतंय, या प्रश्नाचं येते, मग प्रत्येक प्रश्न लिहिलं असं सांगता येणार नाही. ओके, बघूया. आज एक तसे काही प्रश्न आहेत पुढे, त्या प्रश्न आपण चेक करू पहिल्यांदा. प्रॉफिटचे काही तसे प्रश्न आहेत, त्या प्रश्न आपण चेक करू पुढे. हो जस. हा, तर ज्या प्रश्नांमध्ये म्हणजे पर्सेंट काढायचा असेल त्या प्रश्नांना असं सोडवायचं. हो, असं पर्सेंटेज काढावं की असं सोडवायचं. पर्सेंटेज टॉपिक ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस अजून क्लिअर होईल तुम्हाला. हा ओके सर. हा. सर एनएमएसचे प्रश्न आहेत का? हा, कोण बोलतोय अजून? चला, लिहून घ्या पटपट. लिहून घेतलं. आता बघा, शॉर्टकट तर निघतंय बरं का याचं. 1,50,000चं 40% बघा ना. 1,00,000चं 40%, 1,00,000चं 40% किती निघतंय? 40,000. आणि 50,000चं 20,000. सर बोला बेटा. हा, स्वरा. एनएमएसचे प्रश्न आहेत का? काय म्हणला? एनएमएसला हा प्रश्न नसेल करायचा, हे टॉपिक एनएमएसला. हा, विचार. $1,50,000 आणि त्याच्या खाली 5,00,000. भागिले केलं, हे 0 4 कटले, हे 4 0 कटले, 15 भाग घेतला. 5 × 15, 5 × 50. त्यांच्या दोघांची जी हा, गुंतवणुकीचा रेशो काढला. ओके, गुंतवणुकीचा रेशो काढला. एनएमएसच्या टॉपिकला हा प्रश्न नाही ना स्वरा कोकणे, परंतु हा टॉपिक 7वीचा सिलेबसला तो येतो ना, आपण घेतोय 700 मुलांना. आता पुढे सरासरी होईल, मग चलन होईल. चलन हा टॉपिक एनएमएसला आहे. काही संख्यावरची टॉपिक नाही, भूमितीतले जवळपास सगळेच टॉपिक एनएमएसला आहेत सर 7वीच्या. एक मिनिट. सर एनएमएमएस साठी नवनीतचेच हे वापरायचे हा, का बुक्स? नवनीतच वापरा. सर 2025 म्हणजे चालते, 2000. कोणतेही वापरा, 25 26 कोणतेही वापरा. हा, चालेल. झालं सगळ्यांचं? लिहून झालं का? हो सर. सगळे प्रश्न या प्रकारचे बघा. आता या प्रकारचे प्रश्न बघा सगळे. सर 5 मिनिट. सर झालं लिहून. बघ, लिहा व्यवस्थित लिहा. सगळे प्रश्न या प्रकारचे आहेत. सर बोल बेटा. सर मी एक विचारू का? विचार. हा, सर एका एका नंबरचा पर्सेंटेज काढण्याचं सूत्र काय आहे? सांगतो. हे बघ, मी जर म्हटलं समजा एक्स नंबर आहे, त्याचा 20% काढा. 20% पर्सेंटेजचा अर्थ काय असतो? पर्सेंटेज म्हणजे भागिले 100 असतं, डिवाइड बाय 100 असतं. हा, तर एक्सचा 20% एक्स इंटू 20/100. कळलं का? पर्सेंटेज टॉपिक येईल ना तुला क्लिअर होईल बेटर ते अजून. हा, सर इंग्लिश मीडियमच्या बुकात असा एकही प्रश्न नाही. नाही का? पार्टनरशिपचा काही प्रश्न दिला नाही त्यांनी, पार्टनरशिपचा सिलेबसला आहे. मी त्याला सांगतो इंग्लिशमध्ये समजावून, मला अर्थ नसेल कळलं तर विचारा मला. हा, सर हा वाला प्रश्न आहे बुक मध्ये. आहे का? सर पुढे जाऊया आपण. झालं नेक्स्ट.
मला खूप प्रश्न आहेत. मी आज जितके होईल तितके प्रश्न घेणार आहे, बाकी प्रश्न तुम्ही सोडवायचे. ते जितके प्रश्न आज होतील तेवढे मी घेतो. हा प्रश्न खूप सोपा आहे. बघा आता मी खूप शॉर्टकट मध्ये सोडवतो. मागचा प्रश्न आहे मी एकदम गणिती पद्धतीने सोडवला. हा प्रश्न मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सोडून दाखवतो. जास्त गणिती पद्धत लावत नाही याला. ओके. हा काय म्हणते माहितीये का? तर हा काही नावं दिले बघा. सरिताबेन, सरिताबेन, सरिताबेन आहे. आयेशा, दुसरी कोण आहे? आयेशा आहे. तिसरी कोण आहे रे? मीनाक्षी. त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे. किती गुंतवलेलं आहे? सरिताबेन गुंतवले 2400, 2400. ओके. आणि आयेशाने गुंतवले 5200 आणि मीनाक्षीने गुंतवले 3400. जसं तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं डायरेक्ट काढायचं, मी डायरेक्ट 50% काढतोय यांचं. ओके. मला सांगा रे 2400 50% काय असणार आहे? 1200. 1200 याचं 50%. डायरेक्ट भागिले 2 केलं. काय केलं? डिवाइड बाय 2 केलं. आरुष समजते का? आरुष बाणेकर. डिवाइड बाय 2 केलं. नंतर 5200 50% 2600 2600 2600 याचं काय असणार आहे? 1700 ओके. आता काय केलं? हे नफा तरी घेतला बघा, नफा तरी वाटून घेतला 50%. त्यांचं 50% आहे. किती होतं बघा टोटल? हे 0 4 + 2 3600 मग 3000. हे बघा 0 0 6 + 2 8. 7200 आम्ही सांगू नका तुम्ही, मी करतो. 0 0 7 + 4 11 7 × 4 11 चला 1 3 1 4 1 5. आता याचा रेशो 11 काढायचा. आणि उत्तर झालं. याचा रेशो काय असतं रे? बघा बघा रेशो कसा काढायचा. रेशो काढायचा. रेशोला मी रेशोचे चिन्ह टाकले. हे सगळे 0 कॅन्सल करा. सगळे 0 काय करा? कॅन्सल करा. 36 78 51 आहे का बरं यामध्ये? आहे का? 36 78 51. ओके. फक्त काय केलं मी 50% इथंच काढलं एकत्र करून. मग नाही काढलं मागच्या प्रश्न. एकत्र केलं 50% काढलं, परत त्यांच्याकडून तर त्याला वापस केलं, असं नाही केलं इथं. ते डायरेक्ट काढलं. हा ओजस डाऊट विचारा फक्त. ओजस. हा तर म्हणजे जर प्रॉफिट विचारलंय तर असंच करतात का? नाही प्रत्येक प्रश्न वेगळा बेटा. प्रत्येक प्रश्न प्रॉफिटच्या वेळेस प्रॉफिट लॉसचा टॉपिक होईल, पर्सेंटेजचा टॉपिक होईल, तर ते अजून समजेल चांगलं ओजस. तुम्ही ते इतक्या ह्या प्रश्नापुरतं लक्षात ठेव. हा सर हा बोल बेटा. ज्ञानेश्वरी मला समजलं नाही, पुन्हा समजून सांगता का? नेमकं कुठे समजलं ते सांग मला. कोणत्या स्टेपला? सगळंच नाही सांगू शकत, पुन्हा लक्ष द्यायचं असतं शिकवताना. आयशा आणि मीनाक्षीचं नाही समजलं. आयुष्याचं प्रॉफिट किती आहे? इन्व्हेस्टमेंट 5200 आहे. त्याचं 50% किती झालं? 2600 झालं. ओके. मग हे तिचं मूळ इन्व्हेस्टमेंट आणि हे तिचं प्रॉफिट, हे टोटल किती झालं? 7800 झालं. त्याच पद्धतीने याचं 3400 मीनाक्षीचं, त्याचं 50% 1700. दोन्हीचं मिळून किती झालं? 5100. त्या तिन्हीचा रेशो काढला. ओके. प्रॉफिट. समजलं सर. हा नंदन. सर म्हणजेच अर्ध करायचंय का? 2400चे अर्ध 1200 52 5200. 50% म्हणजे तिचं निम्म केलं ऍड केलं ना त्याच्यामध्ये. 50% म्हणजे तोडी केलं मी. हो. म्हणजे मॅथमॅटिक्स शिवाय मग 50% प्रत्येक काढून बसलो का? नाही बसलो. हा प्रणाली. सर आपण तिथे बेरीज केली, मग एकक आणि दशक स्थानी 0 आला, जर त्याच्या जागेवर दुसरी संख्या असेल तर काय करायचं? भाग घालायचा तोंडी मॅन्युअली. भाग घाला. उत्तरच जसं देतात ते प्रश्न बनवताना, तसं म्हणलं खूप अवघड गेलं असतं ना. इथं जर वेगवेगळ्या संख्या असत्या अवघड गेलं असतं. ते देतातच प्रश्न त्या पद्धतीचा. हा सोपं जाईल असं, एवढं नाही देणार. तर झालं. नेक्स्ट प्रश्न. माझा प्रयत्न आहे स्वाध्याय जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा. तर उरलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे. तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न करू. मग पुढला प्रश्न आहे, खूप छान पद्धतीचा प्रश्न आहे. ओजस नफा तोटा या टॉपिक मध्ये तुला डिटेल होईल. नफा काय तोटा काय, बरं का? सध्या इतकं लक्षात ठेव. आपण काय समजतो ते बघा. पण प्रॉफिट लॉस हा सेपरेट टॉपिक आहे. प्रश्न एकदा वाचूया. जया, सीमा, निखिल, निलेश यांनी व्यवसायासाठी 2:3 3:4 5 या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. कितीचं केलेलं आहे? 5,60,000 इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पार्टनरशिप केलेली आहे. काय केलेली आहे? पार्टनरशिप. उत्तर मी विचारणार नाही. उत्तर तुम्हाला आले असतील तर अभिनंदन आहे. ओके.
5,60,000 त्यांनी काय केली पार्टनरशिप केलेली आहे. ओके, आता बघा मित्रांनो काय करते याच्यामध्ये, तर जयाचे भांडवल किती, त्यातलं जयाचं भांडवल काढायचं आहे. ओके, आणि नंतर काय विचारले, तर 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती येणार आहे. नफा झाला 12%, निखिलच्या वाट्याला किती येणार आहे. ओके, चार बॉक्समध्ये आन्सर टाकल्यामुळे काय होतं, जे मुलं मोबाईलवरून जॉईन आहेत ना, त्यांच्या त्या पूर्ण स्क्रीनवर तुमचं नाव आणि चॅट बॉक्समध्ये मेसेज येतो, त्यामुळे ती स्क्रीन कव्हर होते त्या मुलांची. चॅट बॉक्समध्ये शक्यतो मेसेज टाकू नका. ओके, हा, तर मी काय करतो, डायरेक्ट मला करतो, म्हणजे तू फक्त मला मेसेज येईल असं करतो. डायरेक्ट तुम्ही मला मेसेज पाठवतो. हा, पोस्ट अँड पोस्ट आता मला पाठवा. चला, हा, ठीक आहे. हा, आता मला यायचंय, आता मी काहीच न करता मी डायरेक्ट सोडवायला सुरू करू का, तुमच्या परीक्षेच्या पद्धतीने सोडू का, समजेल का तुम्हाला. हा, नाही तर तुम्ही मला सर किती मोठं तुम्ही सोडवलंय, परीक्षेच्या पद्धतीने सोडू का. हा, आता बघा काय म्हणले मुलांना, इथं इथं म्हणले 2, 3, 4, 5, तर मी काय घेणार आहे, जयाचं काय असणार आहे, जयाचं 2 आहे म्हणजे 2x, ज्याची इन्व्हेस्टमेंट ज्याचं भांडवल काय असणार आहे 2x असणार आहे. समजतंय का. त्यानंतर सीमाचं काय असणार आहे, सीमा 3x. ओके, निखिलचं काय असणार आहे 4x. आणि निलेश काय असणार आहे, निलेशचं काय असणार आहे 5x. टोटल किती आहे सगळ्यांची, टोटल बघा 5 + 4 9, 9 + 3 12, 20 + 2 14, 2 + 3 6, 6 × 4 10, सॉरी 5 × 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14x, 14x आणि टोटल x. ओके, आता बघा त्याचं 14x हे जे टोटल आहे, ह्याचा जो रेशो आहे, जो टोटल 14x आला, x पकडलं, तो टोटल किती दिलाय तुम्हाला, 5,60,000 दिलाय, 5,60,000 दिले टोटल. ओके, म्हणजे x बरोबर किती, x बरोबर 5,60,000 डिवाइड बाय 14. 14च्या टेबलमध्ये आहे, 14च्या पारात आहे, 14 × 14, 14 × 28, 14 × 42, 14 × 56, 14 4 जा 56. ओके, काय येतं, हे 14 4 जा हे 0, हे 0, हे 0, हे 0. x इज इक्वल टू काय आलं 40,000. x चा जो रेशो, x म्हणजे काय येतं, ते येतं 40,000. 40,000 आलं x. इथपर्यंत येते का, हा, तर नाही आलं. थांबा, आता काय विचारले, जयाचे भांडवल किती, जयाचे भांडवल काय आहे, जयाचे भांडवल किती आहे 2x. x ची व्हॅल्यू किती आली मुलांनो, 14,000 आली, 40,000 आलेली आहे, बरोबर आहे. 2 × 40 म्हणजे काय आले 80,000. जया आहे का 80,000 कुठे ऑप्शन मध्ये आलं, एकच उत्तर आहे, दुसरं काढायची गरज आहे का, नाही, तेच पर्याय आहे. तरी पण आपण काढून दाखवतो, कसे येते ते काढून दाखवतो तुमच्यासाठी. हा, कसं येते ते मी काढून दाखवतो तुमच्यासाठी. आता बघा, तर निखिलच्या वाट्यात किती रुपये येतील, 12% नफा झाला. आता बघा टक्के, मग हे पुढे खूप पुढे गेलं, टक्के म्हणजे रेशो मग खूप काढावं लागतं. ओके, हे उत्तर हेच येतं, मग मी काढून दाखवतो 12%. हा, हे झालं. अब दुसरा प्रश्न, त्यांना यावर 12% नफा झाला, पण त्यावर 5,60,000 या भांडवलावर त्यांना 12% प्रॉफिट झालं. काय झालं, 12% प्रॉफिट झालं. ओके, याचे 12% काढा, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, आपली गुणाकार करावा लागेल आपल्याला. 12 0 0, 12 0 0, 12 6 12 पंचे 60, 45 6, 12 पंचे 12 सक 72, सॉरी 12 सक 72, 12 सक 72, 45 7, 12 पंचे 60, 60 7 67. तर प्रॉफिट झालं 67,200 प्रॉफिट झालं. ओके, आता बघा प्रॉफिट कसं असतं, आता बघा, तर भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर, बरोबर का नाही. भांडवलाचं गुणोत्तर काय असणार आहे, तो नफ्याचं गुणोत्तर असणार आहे. मग भांडवल जर त्याचं निलेशचं किती असेल, निखिलचं भांडवल किती असेल 4x, किती असेल 4x असेल, निखिलचं भांडवल 4x असेल, तर तुम्हाला 1,60,000. ह्याच्यातला तेवढाच नफा मिळणार आहे, 4x नफा मिळणार आहे ह्याच्यातला पण, प्रॉफिट मधला पण, बरोबर का. बरोबर आहे, प्रॉफिट मधला पण तेवढंच नफा मिळणार आहे. म्हणजे हे भांडवलचं गुणोत्तर काय, नफ्याचं गुणोत्तर हे 5x आहे, तर भांडवलाचं गुणोत्तर पण काय असणार आहे 5x, नफ्याचं गुणोत्तर पण 5x असणार आहे. टोटल नफा किती आहे 67,200. पण 5x जर असेल 4x, सॉरी त्याचं 5x असेल, कुणाचं निखिलचं 4x, सॉरी निखिलचं 4x असेल, तर ते काढूया. x बरोबर 67,200 डिवाइड बाय 4 करा भाग, बघा 4 4 1 4, 4 1 4, 4 1 4, रिमाइंडर 2, बाकी 2, 4 8 32, 4 9, सॉरी 4 9 36, 4 8 32,
सॉरी 4 6 4 सक 24. 424 पर्याय उत्तर येत नाही म्हणजे चुकले काय इथं आपलं सर आपलं काय चुकलंय मुलांनो. सर हा बोल बेटा बोल. हा 4x काय घेतला एक 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 जण बोला. हा हिमांशू बोल. 4x कस काय घेतला सर 4x हा निखिलचा 4x वर आहे भांडवलाचं गुणोत्तर म्हणून घेतलं. तसं नाही घ्यायला लागलं आपल्याला. आणि ते आपल्याला तसं नाही करावं लागेल. आधी आपल्याला एक करावं लागेल. तसं नाही करते आलं लक्षात माझ्या थोडंसं मला चुकलं इथं. माझून थोडीशी चूक झाली बघा. आता हा जो नफा आहे ना हा जो नफा आहे तो सगळ्यामध्ये नफा आहे ना. हा जो नफा आहे ना तो सगळ्यामध्ये नफा आहे ना. म्हणजे 14x मध्ये हा नफा आहे ना 67,200 बरोबर का. हा 14 मध्ये नफा आहे ना. 14 मध्ये जणांमध्ये नफा आहे ना. हा पूर्ण हा 2x 3x 4x 5x ह्या टोटल मध्ये हा नफा आहे बरोबर का. मग आता एक्स काढावं लागेल. आता एक्सची व्हॅल्यू काढावं लागेल. ओके एक्स बरोबर 67,200 डिवाइड बाय 14. भाग कर आपल्याकडे बाजूला करूया गरीबासारखं. 6,7,200 56 divided by 7 minus 6 1 6 minus 1 1 1 get 2. 112 किती भाग झाले 14 ने 14चा पाडा म्हणा 14 85 14 सिक्के 14 8 12 14 112 ओके भाग शून्य मध्ये तुझे 2 शून्य इथून टाकले. एक्सची व्हॅल्यू काय आली बेटा. एक्सची व्हॅल्यू आली 4,800. आता येते बघा. आता निखिलचं किती आले इन्व्हेस्टमेंट किती आहे निखिलची भांडवल किती आहे 4x. प्रॉफिट काय असणार निखिलचं निखिलची इन्व्हेस्टमेंट 4x आहे. तर प्रॉफिट काय असणार 4x बरोबर एक्स व्हॅल्यू आलेली 4 into 4,800. हा एक 0 0 0 4 8 चा 4 8 32 ला 2 4 3 4 16 3 21 90,200 आलं का बेटा. एवढे काढायची गरज नाही पण आपण काढायला सांगितलं कसं येते काढून दाखवलं. हा गरज सर ते 40,000 होतं हा त्याला ना 12चा म्हणजे त्याला नफा करायचा 12% हा. आणि जे उत्तर 4,800 येते आणि निखिलचा 4x गुणून येते तसं डायरेक्ट. हा तेच आणि हे 40चा काढलं काय ह्याचं काढलं काय तेच येतं आपण. हा कळलं मुलांना. डाऊट आहे का विचारायच्यामध्ये. डाऊट विचारा बेटा. डाऊट विचारा समजले का. हा कळलं का फास्ट वेळे कळलं. तर ते बेस- बेस 14x बरोबर. पासून समजलं. हा काय तर बेटा नंदन बोला एकदा परत. सर तिथे पर्यंत तर 9,200 दिलं नाहीये ना. 9,000 200 19,200 बेटा हे 19,000 9,000 19,200 आहे. हो. हा सातची काय विचारायचे सातची. सर 14x पासून नाही समजलं. ओके हे 40x कसं आलं बघा सातची. हे 2x हे 3x 4x हे 5x हे सगळे मिळून 14x आलं ते सातची. ओके आणि 14x वर जर प्रॉफिट 12% प्रॉफिट जर होत असेल तर ते प्रॉफिट 67,200 67,200. हा म्हणजे त्या सगळ्यांचा रेशो टोटल 14x त्याचं प्रॉफिट सगळ्यांचं 67,200. एक्सची व्हॅल्यू काय ते एक्सची व्हॅल्यू 4,800. निखिलचं काय निखिल 4x आहे 4 into 4,800 केलं निखिलची व्हॅल्यू आहे. कळते साची साची. हो. हा ओजस विचार का. तर तिकडं बघा या साईडला 4x लिहिलंय तुम्ही. या साईडला या हा हा तर 4 इक्वल टू या साईडला गेलाय का तिकडं. नाही 4x आहे ना एक्सची व्हॅल्यू ही प्रॉफिट मधली व्हॅल्यू पाहिजे आपली ही आणि या 4 ला ही एक्सची व्हॅल्यू ठेवली आणि मग लागली उत्तर 19,200 ऑप्शन मध्ये आहे. ही एक्स वरचा वेगळा वरचा एक्स कशाचा आहे तो एक्स आहे फक्त भांडवलात इन्व्हेस्टमेंटचा. हे प्रॉफिटचा एक्स आहे खालचा वेगळा. वरचा एक्स वेगळा खालचा एक्स वेगळा आहे. ओके लिहून घेतलं सगळ्यांनी. ओके नेक्स्ट. हा जितके प्रश्न घ्या 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 जितके प्रश्न होतील असतील तितके प्रश्न घ्यायचे आपल्याला. चला 15-17 मिनिट राहील. सगळे प्रश्न याच पद्धतीचे बरं का सगळे. स्वराफटाने समजतंय का स्वराफटाने. हो सर. स्वरा झुकून बघितलीस काय कुठे दिसत नाहीस तू मला. हा दिसली 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 दिसली. हा अर्णव बरे तब्येत अर्णव. वेदांत बिरादार समजते का वेदांत बिरादार.
We don't कर वेदांत. समजतंय सर. We don't बेटा वेदांत. चालू पुढे. मी थोडं फास्ट काय होतोय, जास्त प्रश्न व्हावेत कारण उद्या आपला नवीन टॉपिक चालू करायचा आहे. ओके, म्हणून मी थोडं फास्ट घेतोय. ओके, पहिल्या दिवशी तू अपसेट होतीस, जाणवीस ना, पहिल्या दिवशी बेस्ट दिवसून तू सेकंड थर्ड पासून आलीस डायरेक्ट. हा ओके ओके. हा हा प्रश्न आपण चौथा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. हा कोणता? हा सांगतो किंवा आपल्या ऍप मध्ये व्हिडिओ आहेत, ती बघून फी करून घे. व्हिडिओ आहे ऍपमध्ये व्हिडिओ असतो, पेज करतो. शिकवलं तर समजतंय ना, हे शिकवलं तर कळतं ना. बघा, अ आणि ब यांनी मिळालेला 42,000 नफा 3 जसे 7 प्रमाण वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्या नफ्यातील 3% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली असं विचारलंय. आता बघा काय झालं माहितीये का, प्रॉफिट शेअरिंग केलंय. काय केलं? प्रॉफिट शेअरिंग केलंय. ओके, प्रॉफिट शेअरिंगचा रेशो काय आहे रे? तर 3:7 प्रॉफिट शेअरिंगचा रेशो आहे. हा, नफ्याचे गुणोत्तर काय असणार आहे? बरोबर भांडवलाचे गुणोत्तर. हे मी तोंडी सांगतो. इन्व्हेस्टमेंट रेशो इज इक्वल टू प्रॉफिट रेशो. आता इथं काही लिहित बसत नाही. ओके, 3:7 म्हणजे काय असणार आहे? याचं प्रॉफिट, कुणाचं प्रॉफिट? अचं प्रॉफिट काय असणार आहे? 3x असणार आहे. बरोबर आहे. बचं प्रॉफिट काय असणार आहे? 7x असणार आहे. ओके, बरोबर आहे. ओके, आता बघा तिने वाटून घेतला म्हणजे बघा 3x + 7x 10x 3 + 7x 10x बरोबर किती असणार आहे? 42,000. मग त्यांचं किती प्रॉफिट बघूया. प्रत्येकाचं प्रॉफिट काय काय ते बघूया आपण. प्रत्येकाचं प्रॉफिट काय आहे ते आपण बघूया. ओके, आता बघा x = 42,000 / 10. त्याचं काय झालं? x 42,000. ओके, 4,200 4,200. अची काय आले? अचं किती पैसा? मग 3 गुणिले 4,200. 0ला 0 0ला 0 3 2 6 3 4 12. हा, एकडे किती पैसे? 12,600 आहेत अकडे पैसे. ते 12,600 आहेत. ओके, ब किती येते? ब 7x 7 × 4,200. 0ला 0 0ला 0 7 2 14 कॅरी 1 7 4 28 28 + 1 29. ओके, आता काय केलंय? याच्यातले तरी काय 3% रक्कम याची 3% काढायचं आहे. किती रेशो आहे? अ कड किती रक्कम आहे? 12,600 12,600 अ कड आहे. ब कड किती आहे? 29,400. याचं 3% काढायचं. काय काढायचं? याचं 3% काढायचं. 3% कसं काढायचं? सुद्धा प्रश्न तर त्यामध्ये आपण सांगू. अचे 3%. अचे 3% काय असणार आहे? 12,600 × 3% भागिले 100. ते ओजस कसं काढायचं? ओके, 3/100 करायचं. 3% आलं तर हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. मल्टिप्लाय करा. 3 6 3 संग 18 3 6 18 8 कॅरी 1 3 2 6 3 2 6 6 + 1 7 3 1 3 378. काय बघा 378 फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे. दुसरं उत्तर काढायची गरज आहे का? नाही. तरी पण मी तुम्हाला काढून दाखवतो. दुसरं काय? बच किती आहे? 3%. बच 3% म्हणजे किती? 29,400 म्हणजे 3%. ओके, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. ओके, हा मल्टिप्लाय करा. 3 4 12 3 4 12 5ला 1 कॅरियरला 1 3 9 27 3 9 27 27 1 28 28 कॅरियरला 2 3 2 6 3 2 6 6 2 8 882. आलं का ऑप्शन नंबर 4? समजतंय? डाऊट आहे का विचारायच्या मध्ये? लिहून घ्या थोडं. घ्यायला वेळ तुम्हाला मी लिहून घ्या. सोप्या बरं का पार्टनरशिप? एवढं काही अवघड नाही बरं का. ते एकच लक्षात ठेवायचं. एकच सूत्र आहे, नफ्याचे गुणोत्तर. हा म्हणजे सॉरी, भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर गुणिले मुद्रितीचे गुणोत्तर. एवढं एक सूत्र लक्षात ठेवा. एकच सूत्र आहे. हा, थोडस बाजूला सरता का? सर सूत्र लिहून सूत्र काल लिहून दिले बघा. काल उत्तराचं संकेत ते काल सूत्र झाले बघा काल. सर थोडस बाजूला सरता का? हो सर, तुला बेटा विघ्नेश. हा बोल बेटा. हा हा इथं बघा, अचं काय होतं रे? अचं 3x होतं. बचं काय होतं? 7x होतं. चालेल का? लिहून घ्या व्यवस्थित. सर हा बोल ज्ञानेश्वरी. तिथं 42,000 आहे ना, मग तुम्ही 4,200 का घेतलं? हम्म, हम्म, हम्म. अ आणि ब हा हा, थ्री हा, हा, मल्टिप्लाय. सांगतो.
हे 42,000 ना, हे 3x ची 3x आणि ब चे 7x टोटल 10x झाले. एक्सची व्हॅल्यू काढली, एक्सची व्हॅल्यू काढायला 42,000 ला 10 ने डिवाइड केलं ज्ञानेश्वरी, तर काय तर 4,200 येतं, म्हणून तिथं 4,200 घेतलं. कळतंय का ज्ञानेश्वरी? हो तर हा जस सर कॅपिटल्स म्हणजे भांडवल. हा का? ठीक आहे. अभ्यास सुद्धा पडला आता सरासरीच्या परीक्षेकडे. याची वारंवार प्रॅक्टिस करावी लागते, वारंवार प्रॅक्टिस केलं तर आणि तर त्याचा वारंवार सराव करावा लागतो. मी सुद्धा आज या तासाला येताना हे प्रश्न कसे सोडवायचे याची प्रॅक्टिस करून आलोय, कारण मी गेल्या वर्षी शिकवलं होतं ते मला याच वर्षी शिकवतोय, त्यामुळे मला सुद्धा प्रॅक्टिस करावी लागली हा प्रश्न सोडवण्यासाठी. मी सुद्धा प्रॅक्टिस करून आलोय, तर तुम्ही किती प्रॅक्टिस केली पाहिजे बघा. हा रुद्र. हा सर, तुमच्याकडे असल्या प्रश्नांचे एखादा प्रश्नसंच आहे का? नाही बेटा, वेगवेगळे तर घेऊ शकतोस वेगवेगळे. पार्टनरशिप आधी नव्हता स्कॉलरशिपला, पण हा बेटा 7वीला पहिल्यांदा आलाय पार्टनरशिप भागीदारी. पण ते काय लक्षात ठेवायचं, भाग एका सूत्रावर हे चालतं बेटा. झालं? चला शेवटचा एक प्रश्न मी वाटतो, 10 मिनिट आहे. हा, तर तुम्ही जे म्हणलंय ना त्या पद्धतीने काढूया. जसं पहिला प्रश्न आपण सोडवला, तर पहिल्या प्रश्नाचा आपण सुटते का बघूया. हा प्रश्न बरं शॉर्टकट मध्ये. हा सुटत नाही का? 40 लाखांची 20% काढा बरं. 40 लाखांची 20%. म्हणजे सॉरी मग 8 येते 20% काढलं 8,000. 8,000 करायची झालं. तर काय ओके. हाफ ऑफ करायची अरे हाफ ऑफ नाही, हाफ हाफ ऑफ नाही जास्त केलं. बघा, जसं आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह केला ना, पहिला प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला एक शॉर्टकट लक्षात आली होती. एक शॉर्टकट म्हणजे काय करायचं, दोघांचं भांडवल एकत्र केलं, मग भांडवलाचं मग त्याचा रेशो काढला, मग भांडवलाचं गुणोत्तर बरोबर तोट्याचं गुणोत्तर, लॉस रेशो आपण असं केलं सोडवलं. तसं न करता आपण डायरेक्ट सोडूया. रमेशने किती गुंतवले होते रे? रमेशने गुंतवले 40,000. रमेश ते किती गुंतवले होते? 40,000. त्याने काय केले, इन्व्हेस्ट केले होते. त्याचं कॅपिटल होतं 40,000. कॅपिटल होतं, इन्व्हेस्टमेंट होतं 40,000. त्याचे 20% तोटा आला. तसं 20% तोटा बरोबर. 20% तोटा याचा डिस्ट्रीब्युट तोटा करा. बघा, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. 2 4 जा 8, इथला 0 2, इथला 1 0, तर 8,000 आहे का बघा मागं. तर मागे 8,000 आहे का बघा पुस्तकामध्ये. सोपं काय बोलाल. हे पहिला प्रश्न सोडवल्यावर आपली ही बुद्धी सुचली. पहिल्या प्रश्न आपण ते स्टेप बाय स्टेप सोडवलं, मग ही आपली बुद्धी सुचली, असं पण सुटतंय. ओके, चालू पुढे एक प्रश्न आपला अजून. चला, पहिला प्रश्न मला सुचलं नाही, मग तुम्ही सुचवलं, मग मी ऍक्सेप्ट केलं. पुढे आपण करूया. बघा, महेश आणि गणपत यांनी अनुक्रमे प्रश्नाने बरोबर घेऊयात. उत्तर असेल तर 4 वाजता टाका तुमचं उत्तर. इंग्लिश मध्ये सांगायचं पार्थ. हा, महेश आणि गणपत यांनी कॅपिटल केलेलं आहे. कॅपिटल आहे त्यांचं. महेशचं कॅपिटल आहे 3,500 आणि गणपतचं कॅपिटल आहे 4,900. ओके, लक्षात ठेवायला एक सूत्र आहे. एका सूत्र हे टॉपिक चालतो कोणतरी. हा, भांडवलाचे गुणोत्तर कॅपिटल रेशो म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट रेशो म्हणा. कॅपिटल म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट, तुमचं पुस्तक काय शब्द ते वापरा तुम्ही. कॅपिटल रेशो म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट रेशो म्हणा, काही पण म्हणा, बरोबर. नफ्याचे गुणोत्तर.
प्रॉफिट रेशो ऑफ प्रॉफिट. ओके, गुणिले मुदतीचे गुणोत्तर. इथं मुदत दिले का रे इथं? हा, मुदतीचे गुणोत्तर. इथं मुदत दिली का प्रश्नामध्ये? दिली नाही, त्यामुळे लिहायची गरज आहे का? लिहायची गरज नाही मुदतीचे गुणोत्तर. ओके, भांडवलाचं गुणोत्तर काय आहे? भांडवल काय आहे रमेशचं? महेशचं आहे 3,500. ओके, आणि याचं किती आहे? गणपतचं 4,900. याचा रेशो काय आहे बघा? याचा रेशो 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 7 5 35, 7 7 49, 5.7 आला. ओके, नफ्याचे गुणोत्तर काय आलं? नफ्याचे गुणोत्तर काय आलं? नफ्याचे गुणोत्तर रेशो ऑफ प्रॉफिट काय आलं? 5.7 आलं. म्हणजे काय रे? तर महेशचा नफा काय असणार आहे? 5x असणार आहे. ओके, आणि गणपतचा नफा काय असणार आहे? 7x असणार आहे. ओके, हा, हे केल्यानंतर काय झालं माहितीये का? महेशचा नफा हा 5x नफा आहे महेशचा, आणि 7x नफा आहे गणपतचा नफा आहे गणपतचा. हे दोन्ही नफा मिळून काय काय येतो? हे दोन्ही नफा मिळून एकूण नफा आहे. एकूण नफा किती आहे माहितीये का? नाही, परंतु महेशच्या वाट्याला महेशचा वाटा किती आहे? 5 आहे. त्याच्या वाट्याला किती नफा आलेला आहे? 1,000 नफा आले. 1,000 आलेला आहे. दिले प्रश्नामध्ये महेशच्या वाट्याला 1,000 नफा आला, प्रश्नात दिलेला आहे. ओके, महेशच्या वाट्याला काय दिलेलं आहे? 1,000 नफा दिलेला आहे. म्हणून एक्स ची व्हॅल्यू काय येते? एक्स बरोबर 1,000 / 5 = 5 × 10 200. एक्स काय 200. एक्स काय 200. एकूण नफा काय रे? एकूण नफा दोघांचा नफा काय असेल? एकूण नफा, टोटल प्रॉफिट. ओके, महेशचा किती रे? 5x. हा, गणपतचा किती रे? 7x. टोटल किती जाणार रे? 12x. एक्स ची व्हॅल्यू काय आली? एक्स ची व्हॅल्यू 200. टोटल नफा 2,400. हा का पर्याय 2400, ऑप्शन नंबर 2. तर मी सोप्या पद्धतीने काढले. हा, सांग बेटा नंदन, सांग कसं काय करतो. तर मी काय केलं, 4,900 मधून 3,500 वजा केलं, त्याचं बरं. उत्तर आलं 1,400. मग 1,400 अधिक 1,000 केलं. फायदा महेशच्या वाट्याला आलेला फायदा नफा, तो त्याच्यात बेरीज केली 1,000, मग त्याचं उत्तर आलं 2,400. ते आलं असेल पण तसं उत्तर काढायची पद्धत नाही बरं का नंदन. की आता एवढं उत्तर आले तुझं बरोबर, पण ती पद्धत नाहीये सोडवण्याची. कधी कधी येणार पण नाही तशा पद्धतीने उत्तर. हा, हो सर. आता आलंय ह्या वेळेस, पण प्रत्येक वेळेस येईल म्हणून सांगता येत नाही. जाताना लिखी केला होता, पाऊस होतो, पाणी होतं. जाताना बुक्स करेल बरोबर. लिहून द्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर टाकायचा आणि लिहून घ्यायचं होतं. पुस्तक घ्यायचं, जाऊन पुस्तक आपण दोन शिकतो, इंग्लिश झालं. ओके, किती टाइम झाला बघूया. तर उरलेले 4 प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवता का? आणि जर आले तर ग्रुपला टाका, ग्रुपला कोणतं सोडून पाठवतील मुलं प्रश्न असेल. ओके, हा सर. ओके, हा, पुन्हा काय काही सांगायचंय, बोलायचंय? हा, 7वी स्कॉलरशिप मध्ये मेरिट मध्ये आलेल्या मुलांचं अभिनंदन. जे विद्यार्थी आहेत, बरेच विद्यार्थी मेरिट मध्ये आलेत. अमन आलेस का मेरिट मध्ये? अमन पटेल आहे का जॉईन? नाही, बरेच विद्यार्थी मेरिट मध्ये आलात, त्या सगळ्यांचं अभिनंदन. पुन्हा आले रे मेरिट मध्ये 7वीला? रेझाईन करा बरं. रेझाईन मेरिट मध्ये आलेले विद्यार्थी. ऋतिका आहे, मानसी आहे, पार्थ आहे. यावर्षी 7वीला आहेस ना? गगन आहे, हर्षद आहे. 8वीत गेलेली मुलं एवढेच आहेत का? काय म्हटले सर? 7वीला मेरिट मध्ये आलेले विद्यार्थी रेझाईन करा. भरपूर असले अजून विद्यार्थी, 4-5 मुलं दिसत आहेत. हिमांशू आहे. ओके, ठीक आहे. आपण उद्या भेटूया. उद्या नवीन टॉपिक. कुठला टॉपिक पुढला रे? चलन, व्हेरिएशन या टॉपिकचे बेसिक. उद्याचा टॉपिक मिस करू नका बरं का. हा टॉपिक एनएसला पण आहे. उद्याचा टॉपिक एनएसला पण आहे. चलन, व्हेरिएशन हा एनएसला सुद्धा आहे. बेसिक मिस करू नका. ओके, स्वरा डाणे, श्रावणी डाणे समजते का? दोघी पण बहिणी छोट्या. तुम्ही भांडणं करता का स्वरा श्रावणी? आमच्यातले भांडणं सुरू झाले हर्ष स्त्रीचे. सारखं भांडणं चालत होतं. कशाला? दोघांना पण एकच गोष्टी लागायली.